धुळ्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाजाचा शिरपूर तहसील कार्यालयावरती मूक मोर्चा। काळ्या फिती बांधून मूक मोर्चामध्ये तरुण आणि तरुणींसह महिलांची मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अशोक खरातच्या विरोधामध्ये पुढील आठवड्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता। एसआयटी कडून दाखल होणार दोषारोपपत्र। खरातवरती महिला अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल। अटकेनंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून सोनं, चांदी, डॉलर्सही जप्त। ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 1,10,00,000 रुपये किमतीचं सोनं जप्त। लॉकरमधील 5.25 लाख रुपये किमतीचं $5,500 चलन देखील पोलिसांनी जप्त केलंय। खरातच्या मुलीच्या उपस्थितीमध्ये ईडीची कारवाई। अशोक खरातच्या संपत्तीची ईडीकडून तपासणी। आतापर्यंत ईडीनं खरातची 2,40,00,000 रक्कम गोठवली आहे। खरातच्या एकूण 90 संपत्तींवरती ईडीची टाच। नाशिकमधल्या टीसीएस मधल्या धर्मांतर प्रकरणामधील संशयित आरोपी निदा खान अजूनही फरार। मुंबई नाका, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये निदाच्या विरोधात गुन्हा दाखल। एसआयटीच्या तपासामध्ये निदा खानचा सहभाग समोर। निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। बोंधू मनोहर भोसलेवरती करमाळा पोलिसांमध्ये तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जादूटोणा आणि फसवणुकीच्या प्रकरणी सलग तिसरा गुन्हा दाखल। मनोहर भोसले याच्या अडचणी वाढणार। सोलापूरमधील बोंधू मनोहर भोसलेचं मोबाईलवरून बोलणं करून देणारा पोलीस निलंबित। कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता पोलीस कर्मचाऱ्यानं मोबाईल दिला होता। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कारवाई। सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना। 23 वर्षाच्या नराधमाकडून 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलावरती अनैसर्गिक अत्याचार। पोलिसांकडून आरोपीला बेड्या। नातीसोबत नुसता बसलो होतो, महिलेनं अफवा पसरवली। पुण्यामधल्या पर्वती अत्याचार प्रकरणामधल्या आरोपीचा कोर्टामध्ये दावा। 70 वर्षाच्या आरोपी आजोबानं कोर्टामध्ये आपल्यावरचे आरोप फेटाळले। अकोल्यातील पातूर तालुक्यामधल्या एका गावामध्ये 10 वर्षाच्या मुलीवरती 60 वर्षांच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केले। आरोपी अजूनही फरार आहे। तर रोहित पवारांची पीडितेच्या कुटुंबियांना भेट। अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून साजेदा आफरीन या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 2 मुली झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ। त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या। महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक। सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर। अल्पवयीन मुलीवरती वडिलांसह मामा आणि अल्पवयीन मामेभावाने अत्याचार केले। वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मुलीच्या आईची तक्रार। शाहूपुरी पोलिसांकडून 2 जणांना अटक। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। नाशिकच्या जेल रोड परिसरामधली धक्कादायक घटना। पतीसह 2 अटक। छळ करून 25 लाख रुपये आणि 21 तोळे सोनं उकळल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप आहे। तर पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा देखील आरोप आहे। जमीन अधिग्रहणासाठी मोजणी करायला गेलेल्या नागपूरच्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीनं डांबून ठेवलं। गडचिरोलीच्या हिरापूर गावातला हा प्रकार आहे। कोल्हापूरमधल्या क्राईम ब्रांचकडून ठाणे पालिकेमधील माजी अधिकारी महेश आहेर याला अटक। बलात्काराच्या गुन्ह्यामधील फरार आरोपी महेश आहेर अखेर गजाआड। बातमी गोंदियामधली। गोंदियाच्या देवरीमध्ये स्वतःच्याच घरी असलेल्या वसतिगृहामधल्या 15 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। या घटनेच्या नंतर 12 दिवसांपासून हा आरोपी फरार होता। काशीनाथ शहारे याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। पालघरच्या सफाळे बाजारपेठेमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। सिमेंटनं भरलेल्या भरधाव ट्रकची 2 कार आणि 2 दुचाकींना जोरदार धडक। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये। वाहनांचं मात्र नुकसान झालंय। नवऱ्याला शॉक देऊन ठार मारणाऱ्या बायकोला जन्मठेपेची शिक्षा। नांदेडच्या भोकर जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी पत्नीला ही शिक्षा सुनावली आहे। चारित्र्याचा संशय घेतल्याच्या रागामधून पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली आहे। गडचिरोलीच्या कोरची तालुक्यामधल्या धक्कादायक घटना। काकांची पुतण्यानंच हत्या केल्याची घटना घडली। पुतण्याला शांत राहण्याचा सल्ला दिल्यामुळे काका रामनाथ धुर्वे याची हत्या झाली आहे। घटनेच्या नंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्र दिनी धाराशिव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या समोर आत्मदहन केलेल्या महिलेचा मृत्यू झालाय। शासकीय सेवेमध्ये पुन्हा एकदा सामावून घेण्यासाठी या महिलेनं अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन केलं होतं।
सोलापूरमध्ये एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरती अत्याचार करण्यात आले। नराधमाने या बालकाला स्वतःच्या घरी नेलं, पण प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरडा केल्याच्या नंतर आरोपीनं बालकाला सोडल्याची माहिती आहे। या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 3 दिवसांची पोलीस कोठडी। बाळ विक्रीच्या प्रकरणी भंडारा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल। 550 पेक्षा अधिक पानांचं चार्जशीट आहे। आतापर्यंत 10 आरोपींना अटक। डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्या रुग्णालयामध्ये बाळ विक्रीचा गोरखधंदा सुरू होता। अहिल्यानगरच्या राहातामधल्या पिंपरी निर्मळ इथल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या प्रकरणामध्ये आणखी एका डॉक्टरसह 2 एजंट्सना ताब्यात घेण्यात आलंय। फार्म हाऊस इथे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान सुरू होतं। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली आहे आणि रुग्णालयाची तोडफोड केली। या घटनेच्या विरोधामध्ये डॉक्टरांनी आंदोलन केलं आणि कठोर कारवाईची देखील मागणी होतीये। पुण्यामध्ये चौघांकडून 9 पिस्तुलं आणि 46 जिवंत काडतुसं जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि चालक म्हणून ते काम करायचे। जप्त केलेला अवैध शस्त्रसाठा 8 लाख रुपये किमतीचा आहे। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली। 4796 शस्त्रांसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त। तर जिल्ह्यामधील आतापर्यंतचा सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती आहे। नागपूर शहरामध्ये ड्रग माफियाच्या विरोधात कारवाई। आशीर्वाद नगरमधल्या घरावरती पोलिसांचा छापा। 4 किलो गांजाही जप्त करण्यात आला। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विवाहित चुलत बहिणीचा भावाकडून मानसिक छळ। त्रासाला कंटाळून बहिणीनं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या घटनेमुळे खळबळ। भावाला पोलिसांनी अटक केली। नागपूर जिल्ह्यामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी। नायब तहसीलदारांना 3 ते 4 किलोमीटर पर्यंत जेसीबीला लटकवून देण्यात आलं। कुहीच्या बोरी नाईक परिसरामधली परवा रात्रीची ही घटना आहे। पोलीस घटनास्थळी येतात जेसीबी सोडून चालक फरार झाला। पुण्यामध्ये तब्बल 13 शाळा बोगस। पुणे महानगरपालिकेनं स्वतः जाहीर केली 13 बोगस शाळांची यादी। काही इंग्रजी तर काही मराठी शाळा बोगस निघाल्यात। 13 शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। पिंपरी चिंचवड शहरामधल्या कुदळवाडी परिसरामधल्या गोदामाला भीषण आग लागली। आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोळ पसरले। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नसरी शहरासह आसपासच्या हिप्परगा माळ, किनाळा, धुप्पा या गावामध्ये देखील पावसाच्या सरी। नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। एप्रिल महिन्याच्या 15व्यापासून यवतमाळ जिल्ह्याचं तापमान हे 40 अंशांपर्यंत जाऊन ठेपलंय। पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। अकोल्याच्या कंजरा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय। उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। काढणीला आलेल्या तीळ, मूग, भाजीपाला याचं देखील मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। माहूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे। उन्हाळी तीळ आणि भुईमुगासह हळदीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। तर लग्न कार्यामध्ये देखील अडथळा। अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडींची तारांबळ। यवतमाळच्या नेर तालुक्यामधल्या अजंती पारधी बेड्यावरती टँकरनं पाणी पुरवठा सुरू। पाणी आणण्यासाठी गेले असता 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला। या घटनेच्या नंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी पाण्याचा टँकर सुरू करण्याचे निर्देश दिले। धुळ्यामधल्या पाणी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट। लळिंग, दिवाणमळा या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरिकांची कसरत। विहिरीवरती पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावरती काँग्रेसचं आंदोलन। शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात।